हाय आमच्या चाळीसगावचा जलतरण. तर तुम्ही पहिले व्हिडिओ तर बघितले, चांगले व्ह्यू गेले, पण तुम्ही लाईकच नाही केले. तेव्हा तो पळून गेला बा. 1000 रुपये दिले, 100 ला कोणी घेणार नाही. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर आज हे बघा, आम्ही चाललो दोघे मित्र स्विमिंगला. कारण आम्ही काल संकल्प केला होता की आम्ही स्विमिंगला जाऊ. आम्ही ठरवलं होतं 7 वाजून गेले, पण आम्ही अजून काही निघालो नाही. आम्ही आम्ही काही नाही रे, हिच्यावर जाणं आहे आपल्याला. तर आता आम्ही चाललोय स्विमिंगला. आता डायरेक्ट स्विमिंगच्या ठिकाणी भेटू. आता थांबलोय त्याच्या घरी, तो पण टॉवेल वगैरे घेतोय. त्यानंतर कालचा व्हिडिओ आहे ना, तो अपलोडच नाही झाला. का बरं काही माहिती नाही, कारण तो मोठा वाटतं 16 GB आसपास आहे, त्याच्यामुळे तो अपलोडच नाही झाला. मग त्याला डिलीट केला वापस, आणि आता वापस म्हणजे ते जे एक्सपोर्टिंगचं ॲप असतं ना, त्याच्यात एक्सपोर्टिंगला लावलं आहे. आता बघू आता किती होतं, काय होतं. तर फायनली हाय आमच्या चाळीसगावचा जलतरण. तर याच्यात आम्ही झेपू, म्हणजे आता रोज याच्यात यायचं आम्हाला स्विमिंग करायला. रोज तर राहणार नाही. खरं काय झालं, फायनली स्विमिंग झालेली. कसं वाटतंय रे आता स्विमिंग करून? हे बा, आम्ही इथं म्हणजे 18 फुटातच झेपलो. इकडे सगळे लहान लहान पोरं, आणि आता मोबाईल हाय वॉटरप्रूफ पण काय उपाध्या करायच्या पाण्यात घेऊन. तर आता चाललो आम्ही आता घरी, कपडे वगैरे घालतो. हाय आमच्या गावाच्या मनाने चांगलं आहे, थोडंफार बरं आहे तेवढं. का हो, आता रेग्युलर करायचंय की नाही? अरे आता चालला म्हणा. आमच्या टँक जवळच होतं मस्त हनुमानाचं मंदिर. पाय पडून घेतला, आता निघतोय घराकडे. का हो, कसं वाटतंय माझं स्विमिंग करून तुम्हाला? ओजी वाटतंय. फायनली रेडी झालेलो आहे, आणि आता करतोय देवपूजा. आणि या ब्लॉगला म्हणजे याचा हा तर आता कंटिन्यू चालू आहे, म्हणजे दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे. याच्या आधीचा ब्लॉग जो आहे ना माझ्या मित्रांनी माझा, त्याला मी आता वापस रिअपलोडिंगला लावतोय. या वायफायने रात्री त्याला अपलोड नाही केला. वायफायचा स्पीड तर चांगला आहे. मी युट्यूब बंद करून दिलं होतं ना, त्याच्यामुळे म्हणजे रात्री स्क्रीन मधनं काढून टाकलं होतं ना, त्याच्यामुळे हे होत आहे, म्हणजे त्याच्यामुळे अपलोड नाही झाला तो. तर आता मी त्याला रिअपलोडिंगला लावला. म्हणजे विशेष म्हणजे असं त्याचे बीट रेट आहे ना खूप मोठे करून ठेवले होते मी माझ्या व्हिडिओचे एक्सपोर्टिंगच्या टायमाला. तर हा व्हिडिओ पण मला डबलदा एक्सपोर्ट करावा लागला, म्हणून एवढा टाइम गेला. आणि आता लावलं त्यांना एक्सपोर्टला, आणि आता करतोय देवपूजा. पण मी देवपूजेचा व्हिडिओ या टायमाला नाही दाखवणार, कारण मला 2-3 मित्रांचे फोन आले, म्हणजे ब्लॉग तर भारी होता म्हणे, पण थोडा देवपूजाचा टाइम ना थोडं कमी दाखव म्हणे, कारण तिथं लोकांना थोडे बोर होऊन जात असतील म्हणे, असं त्यांचं म्हणणं झालं. नाही रे तसं नाही म्हटलं, नेक्स्ट टाइम बघतो म्हटलं, मला जसं ऍडजस्ट होईल तसं करतो म्हटलं. तर आज आता देवपूजा करतोय, आणि व्हिडिओ नाही काढू शकत, कारण आता व्हिडिओ अपलोडिंगला लावलेला आहे मी दुसरावाला, आणि मग मोबाईल तर मला वरतीच ठेवावा लागेल ना इथं या रूम मध्ये. त्याच्यामुळे मग मी आता मोबाईल इथेच ठेवतोय, आणि खाली चाललो आता देवपूजा करायला. देवपूजा करतो, व्हिडिओ अपलोड होऊन जाईल तोपर्यंत, कारण आता मे बी 22% झालेला आहे. तर आय होप 10:30च्या आधी होऊनच जाईल तो. तर मी भेटतो आता देवपूजा झाल्यावर. भाई हा व्हिडिओ अपलोड करायला एवढा त्रास देतोय ना आज, माहिती नाही माझ्या वायफायला काय झालेलं आहे. कारण सकाळचा लावलेला आहे व्हिडिओ, मी स्विमिंग वरून आलो, माझी देवपूजा पण होऊन गेली, नंतर आलो. तुम्हाला बघा टाइम दाखवतो आता किती वाजले. अरे यार, हा टॅब पण माझा लेट ऍक्सेस करतो. 10 वाजून 2 मिनिटं झाले. आता 10:30ला ब्लॉग येणार आहे. माझा जो चांगलावाला टॅब आहे तो याच्यात गेम खेळतोय, तर मग आता टाइम याच्यातच बघावं लागली, गडाय काढून ठेवलेली. इतका टाइम घेतोय ना, मजाक नाही. मग तोपर्यंत मी दुसऱ्यांचे ब्लॉग बघतोय. आता काय करू, थोडंसं कोणाकडून तरी शिकावं लागेलच ना, की ब्लॉगिंग एक्झॅक्ट कशी आहे. मला एकदा सांगतच आहे मी चांगली करतो का ब्लॉगिंग. काय रे, चांगली राहते का ब्लॉगिंग? काय म्हणजे असं डिफरन्स काय वाटतं तुला? दुसऱ्यांपेक्षा तरी चांगला. हा का? तर आता याने तर सांगितलं, तुम्ही तर कमेंट करून सांगा कसं वाटतं. व्हिडिओने अपलोड द्यायला इतका रक्त ओढलंय ना माझं आजचं, म्हणजे शेवटच्या 1 मिनिटाला माझा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. म्हणजे 10 वाजून 29 मिनिटाला हा व्हिडिओ अपलोड होतोय. म्हणजे बघितलं किती, म्हणजे हे वायफाय राहून पण एवढा त्रास कशाला आहे. वायफाय त्यासाठी बसवलं तेच प्रॉब्लेम देतोय. हा इथे गेम खेळतोय, याला लॅग लेटन्सी फेस करावं लागतंय. हे वायफाय वाल्यालाच कॉल करावं लागेल. दादा जर तुम्ही बघताय ना, वायफाय वाले दादा पण सबस्क्रायबर आहे. दादा तुम्ही जर बघताय ना, तर प्रॉब्लेम झालाय बरं का वापस याचा. तर काय सोल्युशन आहे मला कॉल करून सांगा तुम्ही. भाई केवढं मोठं ड्रॅगन आहे घरामध्ये आलेलं. आता याला उचलून बाहेर टाकावं लागेल. ओ बापरे, पक्का पकडलं रे त्याने डंक त्याची. जिले आपली जिंदगी. आता जातोय हेडफोन द्यायला, तो चालला जाईल नाही तर अजून गावाला. त्याला लग्नाला जायचं ना मावशीच्या मुलीचा. हे बघा हे बघा हे बघा, एकदम शांततेत जातं. हे बघा किती मस्त बसलेले 2 जण. तरी इकडे बाकीचे बसलेले. 1 मिनिट, हात चावेल बरं का माझा याचा. अरे उडून गेला यार, उडून गेला. तिथं उडून गेलं. हे बी ते तिकडचे खातील मी बी दाखवतो. 1 मिनिट, माहिती नाही मला हे बी खातील का नाही. टोच मारतील जोरात. अरे घाबरू नका घाबरू नका. हे बाय बाय बाय. टोच मारतोय जोरात.
दलिंदर पाटील हे घ्या तुमचे हेडफोन. ह्या एकच घरामध्ये माझे 3 फॅन आहे बघा. हा एक झाला, हा एक झाला, तो तिकडे झाला. आता हे सगळे व्हिडिओ बघताय माझे. कसं वाटतंय रे व्हिडिओ? तुम्हाला कसं वाटतंय सर व्हिडिओ? सर व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ कसा आहे? चांगलं आहे, भेटतंय सबस्क्रायबर. आता 1 सबस्क्रायबर वाढवला मी हा बाजूचा, त्याचाच भाऊ आहे तुला. ना काय करू आता, तुम्ही तर सबस्क्राईब करत नाही, मला सांगावं लागतंय बाबा सबस्क्राईब कर. आता आहे ना, हा जो छोटा खत्री होता ना आवडून गेला होता. कसं काय पकडला मग त्याला रे? थोडं जोरात बोल. वाढव आवाज वाढव. असा आला, फेकला नको म्हणू रे, हे ठेवला मध्ये. तो आता इथे आपा बेकार. यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे इथं. भांडण झाले का बरं? भांडण करता हो, बोलाबोली चालू आहे त्यांची. अहो तिसरं काय करताय तिथं आता? मारू नको रे. दादू मला एक सांग, याला आपण बॉडी बिल्डर कसं बनवायचं? हा आता तुम्ही जिमवाले माणसं आहे. डुकराचा खवा का रो खाशील का? नाही का बरं? नाही आहे ना, सांगत तर नाही, पण रिकामे कामं जास्त करतोय. जो तो राईट साईडच्या हाताने जिम मारतो ती त्याला बंद करावं लागेल आणि लेफ्ट हाताची चालू करावं लागेल, म्हणजे दोघं हाताची चालू करावं लागेल. कारण की तो खूप प्रचंड वेगाने रिकवर नाही होते. प्रचंड वेगाने उतरत चालला आहे, पण मग त्याला ते जिम बंद करावं लागेल. कारण की खातो कमी, मारतो जास्त. जिम 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 जाईबी नका समजू तुम्ही खूप पुढच्या गोष्टी विचार. तू मला ते सरळ करून दे. आता मला काय माहिती नाही तुला काय करत होती, काय काय नाही. तू दाखव 1 मिनिट दाखव. अरे कुत्रा साल्या, एवढं मेहनतीचं होतं माझं ते. काय मेहनतीचं होतं? एका झालं सर तुझा दिन काना खाली पाहू दे इकडे. मला एक सांग, हे कडं वाकलंय का? नाही वाकवलं काकू त्यांनी. इकडे आण रे. झालं सर आता. अरे नवीन आणलो. बॉडी जास्त झाली. दिन्ना मुसड्यात सोड. असे लोकल काय घेता? लोकल दिन्ना काना खाली. पैसे कमी दिले. पैसे कमी दिले, बरोबर आहे. बोल काय म्हणत होता? 1000 रुपयाला घेतले, 100ला कोणी येणार नाही तिला. का बरं रे भाऊ? दादूच्या घरून आलो, जेवण पण झालं, फ्रेश पण होऊन गेलो ना. आता बघतोय टीव्ही आम्ही दोघी, कारण बोर होतंय. माझा ब्लॉग, एक जो मिनी ब्लॉग आहे ना, हर्ज नावाचं जे चॅनल आहे त्याचं एडिटिंग पण बाकी आहे. मागच्या 2 दिवसापासून मी म्हणतोय की एडिट करेल पण ते बाकीच राहून देते. आता करेल त्याला थोड्या वेळात. आता मस्त मूवी एन्जॉय करतो थोड्या वेळाने, करेल आता ब्लॉग एडिट. तुझी जा रे हो. केव्हा येशील वापस आता? हा एक्झाम आहे. मग किती तारखेला येशील वापस? आता सुट्ट्या तर असतील ना उन्हाळ्याचं? मग केव्हा येते आपली? उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. अरे पण राहणार रे हो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या देताना रे. प्रायव्हेट वेगळे आमच्या कॉलेजला तर द्यायचे, नका बरं देत नाही. मस्त पिक्चर बघून झाला. आता खातोय थोडं सफरचंद, कारण भूक लागलेली. 4:15 होत आले ना आता. दुपारी म्हटलं बाहेर आरकुड खायपेक्षा म्हटलं ऍपल खाऊ, बेस्ट फॉर दी हेल्थ. तुम्ही पण खात जा. आणि आता खाऊन लगेच करतो एडिटिंग. खूप दिवसानंतर आज जिमला जातोय आणि बॉडी पेन तर होणारच आहे. 1000% मला माहिती आहे, म्हणजे 1000% मला माहिती आहे. आता निघालो आपल्या धन्नूवरती. आता जिम मध्ये भेटतो आज. माहिती नाही मला जिमच्या सर काय म्हणताय, बघू आता. काही नाही, जिमला आल्यावर फक्त ट्रेडमिल केलं, म्हणजे आज तर स्पेशल कार्डिओज होता. आज जिम मध्ये गर्दी पण कमी होती, कारण मी लवकर गेलो होतो. आमच्या इकडे 22 सरपा. फायनली 115 कॅलरीज बर्न केले 25 मिनिटात. आणि या स्पीकरांचा खूप जोरात आवाज आहे, कारण हे बघा हे उपरिणाम माझ्या जवळच आहे. आज कार्डिओज करणार आहे मी, कारण महिनाभराचा गॅप नंतर पहिले कार्डिओज करावा लागतो. ट्रेडमिल झाली, हे झालं, मग नंतर आता बघतो काय करणार आहे. तेव्हा तो पळून गेला बा. इकडे साहिल, इकडे लवकर. वेट बघू किती आहे माझा. महिनाभराचा किती बंद करायचं 87.65. आता किती कमी होतो. फायनली जिम झाली. आज पूर्ण कार्डिओज केलं ना. आता येणं स्पीड करायचं काय काम करतोय रात्री ते वेट टाईट करणं ते चालू आहे. आता जिम झाली माझी. आता निघत होतो घराकडे, पण मित्राचा फोन आला, ये म्हणे क्रिकेट खेळायला. आता जातो क्रिकेट खेळायला तिकडे.
बघू कोण कोण जमतं. हे इथं टर्फ आहे, इथं आला आम्ही आता खेळायला. हे 8 ढोल्या दिसतोय का आमचा 8 ढोल्या, याच्यामुळे यावं लागतं इथं खेळायला लहान लहान पोरांमध्ये. ऑड इवन काय जिंकला? बॉलिंग आहे तुमची, बॅटिंग आहे. चला जा. असं आहे का? अरे बस आता मॅच सुरू होते. आमच्या रंग्याची बॅटिंग चालू आहे, सॉरी रंग्याची बॉलिंग चालू होते आता पहिली. मी सध्या इथं बसून घेतो खाली, कारण आमचे अजून चान्स नाही आलेले. बॉलर टाक. ओ बापरे, रिवर्स. अरे ओ मागे मारतोय यार. मी काय म्हणते, रंगाच्या पुढे ते सांग. या स्वानाने मला रनआउट करून टाकलं, पळला नाही यार. हा ना. अरे मी इतकी घाण लागली नाही डोळ्यांची. हा तू तर डायरेक्ट स्टंप आउट. 25 किलोमीटर 20 मिनिटात आलेलो आहे जाऊन येऊन. एवढा कुठं गेला होता पळायला? पळायला बाईकवर गेलो होतो 5. हा का? बस रे, पाहून घेईन तुला, जादा नको. 4-5 रन केले तू. बस रे, 4-5 रन आल्या त्या स्वानांनी हे केलं म्हणून, समजलं का? मी काय म्हणतोय आता बाय बॉलिंग टाकतोय तेव्हा मस्त व्हिडिओ काढशील बरं का? हा फायनली पहिली मॅच आम्ही जिंकलेलो आहे. आता ढोल्या हारलेला आमचा पहिली मॅच, आणि आता आमची वापस बॅटिंग आहे. पहिल्या मॅचला येणे तर मला रनआउट केलं होतं, म्हणजे पळलाच नाही. आता पाहू, आता रन करू मस्त. पहिली मॅच आम्ही जिंकलो, दुसरी मॅच ते जिंकले, आणि आता तिसरी मॅच सुरू आहे. तिसरी मॅचला आता माहिती नाही रिझल्ट काय निघतोय. चालू आहे आता मॅच. ओहो चायना, चल डाल. ओ अरे असं का बॉल टाकतोय रे? अरे तेरे को ले रहा ना, मैं तेरे को फेमस कर रहा. डाल. नहीं है रे, रिकॉर्ड है. नहीं है, आउट नहीं है, रिकॉर्ड है. कर फायनली आमचा 2 मॅच ते जिंकले, 2 मॅच आम्ही जिंकलोय. आता इकडं शेवटचा बॉल चालू आहे, म्हणजे 1च रन लागतोय. शेवटचा नाही, अजून 2 ओव्हरी बाकी, आम्हाला 1च रन लागतोय. बाय द वे आम्ही जिंकलो 2 मॅच, आम्ही जिंकलो 2 मॅच जिंकले. चला रो, जिंकलो रे. फायनली मॅच संपली आहे. आम्ही 3 मॅच जिंकलो, ते 2 हारले, म्हणजे टोटल 5 झाले होते. त्याच्यानंतर ते 2 जिंकले, आम्ही 3 जिंकलो. अशा आमच्या मॅचेस झाल्या, आणि आता चाललोय घरी. फायनली पोहोचलो आता घरी, आणि खूप थकलोय आज. म्हणजे दिवसभर तर चांगलं गेलं. नंतर जिम पण मारली, सकाळी स्विमिंग पण झाली, ना आता क्रिकेट. पूर्ण आवाज गेलेला आहे ओरडून. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. आणि मी तुम्हाला लाईक सांगतो, तुम्ही पहिले व्हिडिओ तर बघितले, चांगले व्ह्यू गेले, पण तुम्ही लाईकच नाही केले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. पाणी तर पाचतो, चालला तो आता.